काढायला आता ते काढून द्यायचं का मी? आम्ही काढतो बाबा, आम्ही काढतो हो साहेब, आम्ही काढतो. बरं का बाजूला हात लावला त्याला बाग है यार वो बोल रहा तुमको जब से वो आपका गुतेला है वो इनको आन दो मत निकालो शकतो अजत रंदे वैसे रंदे रे अभी काय तुम थांबा इकडे किशोर लग रहा लगा नहीं कमर नहीं 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 है नहीं ये आपको ऐसा मैंने एक सेकंड इधर से गेट मारा पीछे ले रहा हूं अरे सांगतो बाबा उधर होता ये बड़ा है सर को जो है बाजू को जाओ उनको बाहर ले दो यार साहेब तुम्ही सोन्या साहेब घेतात ते हो साहेब हे सोन्या पकड आम्ही घेऊ का सोन्या साहेब सोडा इथून घे का घुमाने का अच्छा आगे खींचो पहले पुढे घेतो छोड़ो छोड़ दो ये इसको देख दे ये बता हाँ बोलना ऐसा डालेंगे मोटा वाटतो किशोर काका लय पुढे नका अरे काय नाही आहे आलो किशोर पिछा 2 मिनिट दाव चलने चलो हां हो गया थोड़ा बाजू ले सर चलो इधर उसके पास देने का है का मोबाईल चलो याला गप्पा हां बर का याला गप्पा याला जपा जर मागच्या सारखं पुढे हाताला मारलं पुढे करा हां पलटी पाहिजे आतमध्ये काढेल इकडे इथे नहीं वो लंबे हो जाओ दांत मारेंगे वो उचल उचल दारू पुढून टाकला थांब जरा शाबान हे पुढे या जरा पुढून लावला चल पंजा काढते खालून 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 इथं धरलं चालू खालून 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 पंचा काढला फक्त काठी घेऊन राहा मागे बॅटरी मारा उठो पीछे गिरेगा रुक नको ए उधर तिकडे कर उधर कर हां उचल उचल शाबान हां उचल उचल ढकल ये कोण पिंजरा तुझे गोड हां हो गया ए पीछे लगे तिकडे वंडा पिंजरा शाबान ए सोनू भाई नीचे हाथ लगाओ नको
वो है ना इसको नीचे छोटे छोटे खाचे ढकल तोंड इकडे काढले बरं का ते. काढ चल. मार दाखव चल. हात काढता घ्या नाही हे बघा इकडनं पंजा काढायचा. दे दे का. थांबा 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 मी वर जाऊ का एक मिनिट जरा नका लावू तुम्ही. वो करेंगे हाँ हो गया ओके वो देख पंजा निकाल रहा है देखो. सरक पंजा काढ रहा है. बाप रे ढकल. Yes. हे आतून बाहेर आहे कोण आतमध्ये. देखा ना पंजा. रे आराम से त्याला जो पिल्ला आहे तिला भाऊसाहेब 2 पिल्ले दिले. हो साहेब हिला पिल्ले आहे. पिल्ले आहे बघा माणूस आहे बघा. हो समोर माणूस उभा आहे. तो काय म्हणला माहिती का हे बघा इथे बघा इकडे हे बघा साहेब याला पिल्ले आहे बघा. जल्दी आहे. चलो चलो शाबान सर. अरे तिथून पंजा काढणार धर मामला धर. तिकडून तिकडून थोडा तिकडून एका साईडला येते ना नाही शाबाश. लिटरली स्पीड ये बरं. बस 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 आता वागतोय बरं खाली ही रस्सी लगाओ. काय को डबल कर रहा है तू. कडीतून घे ना. चाकांकून उचलून पुढे घे ना पिंजरा. मागचा पिंजरा फक्त इथे घे. लावून टाकू पिंजरा आहे माझा येऊ फक्त त्याला. नमस्कार साहेब. रात्रीचे जवळपास 2 वाजतायत. आत्ता इथं 2 बिबट्या पकडलेले आहेत असं माहिती मिळतीये. नक्की काय खरं आणि काय खोटं. तर या भागामध्ये कुसूरच्या जयशिक परदेशी यांच्या शेतामध्ये दोन्ही बाजूला ऊस आहे, त्यांची शेती आहे. तर यांचा 4 दिवसापासून फोन येत होता का आमच्या ऊसाच्या शेतात जाताना 2 बिबटे फिरताना दिसत आहेत. तरी त्याची 2-3 बिबटे फिरताना दिसतात. पण त्यांना सांगितलं होतं का त्या भागाची मी पाहणी करतो. पाहणी केल्याच्या नंतर मी इथे 2 पिंजरे तात्काळ लावण्यात आले होते आणि त्यानंतर 2 दिवस त्या पिंजऱ्याजवळ तो बिबट्या येऊन फिरून जात होता. तर त्यांचं मत होतं का मग दुसरी कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी माझी शेती आहे, माझ्या शेतात काम करणारे लोक आहे, त्यांना सूचना दिल्या त्या का शेतात काम करताना तुम्ही गटाने करायचं आहे, एकटं फिरायचं नाही. आणि या शेतामध्ये जर बिबट्याचा वावर असेल तर थोडं सतर्कतेने राहण्याच्या सूचना मी 2 दिवसापूर्वी दिल्या होत्या. त्यानुसार आज रात्री 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 पिंजरे लावले होते. तर त्यानुसार या ठिकाणचे पाहणी केली असता या भागात बिबट्याचे ठसे आढळून येत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांच्या सांगण्यानुसार या भागाची मी पाहणी केली आणि 2 पिंजरे त्यांच्या शेताच्या तिथे लावले होते. तर दोन्ही बिबटे जेरबंद झालेले.
तरी लोकांनी साहेब पण इथं अजून बिबट्याचे ठसे दिसत आहेत आणि अजून बिबट्या आजूबाजूच्या परिसरात आहे असं समजतंय. तरी याबद्दल नक्की शाश्वती नाही, पण असं दिसून येतंय. तरी पण मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून माननीय प्रदीप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मी स्पष्ट इथल्या घटनेचा. साहेब आज 2 बिबटे पकडले गेले, इथं अजून पिंजरे लावले जाणार का, की बाबा इथले कोणते परिसरात अजून असतील तर ते पकडले जातील म्हणून? या परिसरात त्यांचं अजून मत आहे का अजून एक बिबट्या फिरतोय, तर त्यासाठी मी या भागाची सकाळी पुन्हा ठशांची मी पाहणी करणार आहे. त्याच्यानुसार माझे साहेब नागरिकांसाठी काय आव्हान राहील? नागरिकांसाठी इथली जर पाहणी केली या भागातली तर सर्व शेतीचा आणि भाजीपाल्याचा फुल इतर व्यवसाय लोक इथले करतात, तर यांनी शेतात काम करताना कृपया गटाने करावं, एकट्याने फिरू नये. मोटारी म्हणा, लाईटचा सगळा भागाची पाण्याची ये, परंतु पावसाचं वातावरण असल्यामुळे जर शेतात जाताना आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. आपली काठी बॅटरी आपल्याजवळ पाहिजे आणि शेतात करताना काम करताना त्यांनी ते गटाने केलं पाहिजे. साहेब हा जुन्नर धामणखेल रस्ता आहे, याच्यावर बरीचशी वाहतूक होती रात्रीच्या वेळेस. तर या भागात जर रात्रीची वाहतुकी तर लोकांनी थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे. आपला हा जुन्नर तालुका बिबट्या प्रवण क्षेत्र आहे, तर या भागात रात्रीचं शक्यतो फिरण्याचं टाळावं. कारण जर या भागातून आपण फिरताय किंवा अचानक आपल्याला कोणतंही काम लागल्याच्या नंतर कमीत कमी 1-2 जण सुटतील पाहिजेत आणि मोटरसायकल म्हणा गाडीवर जाताना थोडंसं आजूबाजूच्या परिसराची व्यवस्थित पाहणी करून आपण वाहनं चालवावी आणि वन्य प्राण्यांना वाचवावं. अशी धन्यवाद साहेब.